नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, इयत्ता 10वी उत्तीर्ण झालात. प्रथमतः आपले मनपूर्वक अभिनंदन. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ITI मध्ये शिकवल्या जाणाऱ्या आरेखक स्थापत्य ड्रॉफ्ट्समन सिव्हिल या ट्रेड विषयीची जी माहिती आहे, ट्रेडचा परिचय जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मी जयराम ससाने आपलं स्वागत करतो. आपण नवीन असाल तर माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेविषयी व्होकेशनल एज्युकेशन संदर्भातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला हिट करा. तर विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरेखक स्थापत्य ड्रॉफ्ट्समन सिव्हिल हा जो कोर्स आहे, हा जो व्यवसाय आहे, ह्या व्यवसायामध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी, पुढील प्रशिक्षणाच्या संधी कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आरेखक स्थापत्य कोर्सचा कालावधी 2 वर्षाचा असून शैक्षणिक पात्रता ही 10वी पास आहे. 10वी पास उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या व्यवसायामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. या कोर्समध्ये काय शिकवले जाते? बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक रेखाचित्रे तयार करणे, 2D आणि 3D ड्रॉइंग, CAD सॉफ्टवेअरचा वापर, बिल्डिंग प्लॅन, रोड, पूल, कालवे यांचे रेखाचित्र तयार करणे, AutoCAD व ड्राफ्टिंग सॉफ्टवेअर वापरणे, नकाशे व मोजमाप तयार करणे, साइट लेआउट, स्ट्रक्चरल डिझाइन, इलेव्हेशन सेक्शन, बांधकाम साहित्य, इस्टिमेशन आणि वर्किंग ड्रॉइंग्स याबाबत या कोर्समध्ये शिकवले जाते. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, रोजगार आणि स्वयंरोजगार, सिव्हिल इंजिनिअरिंग कंपन्या, बांधकाम कंत्राटदार व आर्किटेक्चर फर्म्स, PWD, नगर परिषद, ग्रामपंचायत, रेल्वे, CAD डिझाईन करणाऱ्या कंपन्या, डिझाईन व प्लॅनिंग डिपार्टमेंट यामध्ये रोजगाराच्या संधी आपणास उपलब्ध होऊ शकतात. आरेखक स्थापत्य ड्रॉफ्ट्समन सिव्हिल कोर्स पूर्ण केल्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जॉब रोल्स आपणास मिळू शकतात, या पदावर आपणाला नोकरी करता येऊ शकते. सिव्हिल ड्रॉफ्ट्समन, CAD डिझायनर, सिव्हिल साइट सुपरवायझर, इस्टिमेटर, प्लॅनिंग असिस्टंट, ज्युनियर ड्राफ्ट्समन, स्ट्रक्चरल ड्राफ्ट्समन. हा कोर्स नंतर ज्या पुढील शिक्षणाच्या संधी आपणासाठी उपलब्ध आहेत, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ व्होकेशनल इन कन्स्ट्रक्शन आणि ड्राफ्टिंग मध्ये, AutoCAD, रिव्हिट, स्केचअप, स्टॅड प्रो सारखे सॉफ्टवेअर कोर्सेस आपणासाठी करता येतात. हा कोर्स केल्यानंतर रोजगाराच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यामध्ये सरासरी पगार हा सुरुवातीला 12,000 ते 20,000 दरमहा मिळू शकतो. अनुभवानुसार त्यामध्ये वाढ होऊ शकते, 30,000 ते 50,000. परदेशात सुद्धा हा कोर्स केल्यानंतर चांगली मागणी आहे की ज्याद्वारे आपणास दरमहा 80,000 इतका पगार मिळू शकतो. या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शन दिसतंय आपल्याला की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण कोणत्या प्रकारे मिळतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साइट लेआउट काढणे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग प्लॅन तयार करणे, याचं प्रशिक्षण प्रत्यक्ष इथं आपण या व्हिडिओमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या कोर्समध्ये कसे दिले जाते हे आपण या ठिकाणी बघत आहोत. धन्यवाद.